हॅलो फ्रेंड्स, एन एस पार्करमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत भेंडी फ्रायची रेसिपी. चला तर मग पाहूया आपण त्याचं साहित्य. तर मित्रांनो, आज आपण भेंडी फ्राय करणार आहोत. तर अशी आपण जरा थोडी लांबट भेंडी घेतलेली आहे, थोडी लांबच घ्यायची शक्यतो. त्याला आपण आता उभं चिरून घेऊया, 2 भाग करूया याचे. त्यानंतर मी आता भेंडी चांगली उभे कट करून घेतले आणि त्याला हळद आणि कोकम आगळ थोडा लावून घेतलेलं आहे. हे आपण थोड्या वेळ आता ठेवायचं आहे मित्रांनो. आणि ही भेंडी जी आहे ना, ही ऑनलाईन किसान कनेक्ट हा ॲप आहे, त्याच्यावर मी मागवली. एकदम फ्रेश भाजी मिळते तुम्हाला आणि काय काय असे ऑफर्स पण असतात, कॉम्बो वगैरे. तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. एकदम चांगला ॲप आहे हा. एकदम रिजनेबल रेटवर तुम्हाला ही भाजी पण आणि फ्रेश एकदम डायरेक्ट शेतातून यांची भाजी येते. तर नक्की एकदा हा ॲप ट्राय करा. मित्रांनो, आपण आता रवा घेतलेला आहे थोडासा आणि भेंडे पण आपण जवळजवळ अर्धा तास ठेवलेले आहेत. ते हळद आणि कोकमचा आगळ लावून आणि थोडंसं मीठ. आता आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकून घेऊया. थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ थोडं घालून घ्या. हे चांगलं आपण मिक्स करून घेतोय. बाजूला आपण तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यात तेल घालून घेऊया. तेल घालून घेतो आपण आता. जास्त तेल घालायचं नाही, याच्यात थोडं कमी घालायचं आहे, नाहीतर आपल्याला भेंडे सगळे तेलकट होते आणि ते कुरकुरीत खायलाच चांगले वाटतात. आता आपण भेंडे याच्यात चांगलं हे करून घेऊया, म्हणजे कवर करून घेऊया त्याला. असे सगळे करून आपल्याला एक एक फ्राय करून घ्यायचे. असे सगळं आपण पूर्ण याला भेंड्या कवर करून मग चांगलं शॅलो फ्राय करून घ्यायचं. तसं आपण तव्यावर सगळे लावून घेऊया त्याला. आता मस्त भेंडी तवा फ्राय करायचा आपल्याला आज. मित्रांनो, तुम्ही करता की नाही कधी अशी भेंडी फ्राय वगैरे रेसिपी? नसाल करत तरी रेसिपी नक्की करून बघा, एकदम मस्त वाटते. आणि आता श्रावण महिन्यामध्ये ते कुठले मोठे भेंडे आहेत ना, पोपटी कलरचे भेंडे येतात, तर ते करून बघितलं तर ते अजून छान लागतं. कारण का ते मोठे पण असतात, लांबट असतात ना, ते मस्त लागतं एकदम. तर ही रेसिपी नक्की करून बघा. काय नाही, जास्त नाही, एकदम सोपी रेसिपी. याला काही जास्त असं सामान पण काय लागत नाही, आपल्या घरगुती वस्तूमध्येच होऊन जातं. बघा, असे सगळे पूर्ण लावून घेतलेले आहेत. आता हे थोड्या वेळाने आपल्याला पलटी मारून पण घ्यायचे आणि दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे. थोडंसं साईडून आपण परत तेल सोडून घ्यायचं. हळूहळू आपण त्याला दोन्ही साईडनी हे करून घेऊया, पलटी करून फ्राय करून घ्यायचं. बघा मित्रांनो, असे तर आपले भेंडे फ्राय म्हणजे झालेले आहेत. तर आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हे 5 मिनटं लागतं त्याला हे करा, अजून थोडंसं म्हणजे झालेलं आहे. तर मित्रांनो, आपली ही भेंडी फ्राय, तवा फ्राय ही रेसिपी झालेली आहे. बघा कशी दिसते, मस्त रवा बिवा लावून फ्राय केली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी. आणि कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, व्हिडिओ कमेंट करा. तुम्ही पण करता की नाही हे सांगा जरा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आतासाठी बाय बाय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेंडीची रेसिपी करून बघा नक्की.